ए चला लवकर. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या, जरा खाली बसून घ्या फटाफट. इथे जागा पडेल तर बसा खाली. आता लक्ष द्या सर्वांनी. कुणी कुजबूज करायची नाही. माहिती ज्याला कुणाला प्रश्न विचारायचे माहिती समजली नाही पुन्हा सांगा, मी पुन्हा सांगणार आहे, पण कधी जेव्हा माझी माहिती पूर्ण झाल्याशिवाय नाही. ओके. जिथे माझी माहिती स्टॉप होणार तिथे मी विचारा की आम्हाला समज नाही म्हणून. तुमचा आवाज तुम्हाला परत ऐकायचा आहे ऐकायचं की नाही? एकदा जोराने घोषणा होत्या, आपला आवाज आपल्याला परत मिळणार आहे. ओके. एकदाच घोषणा द्यायची. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. आला नाही? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमच्या सहलीचं सहर्ष स्वागत करतो. किल्ला पाहिला असेल नसेल मला कल्पना नाहीये. माझ्यासोबत किल्ला तुम्ही पहिल्यांदा पाहताय. खरं म्हटलं तर जीवनातल्या प्रत्येक शिवभक्ताने रायगडाची वारी केली पाहिजे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधी समोर एकदा तरी नतमस्तक झालं पाहिजे. याच्याशिवाय दुसरं सारखं कुठलंच नाही. रायगड म्हटलं ना तर पिकनिक पॉईंट नाहीये. रायगड किल्ला मराठ्यांची दुसरी पंढरी म्हणून ओळखली जाते. आपण गडावरती येतो कशासाठी तर शिवरायांची पूजा करण्यासाठी. मी नक्की सांगेला एक टायमाला शिवरायांची पूजा राहिली तरी चालेल, पण आपल्या हातून एक चांगलं काम घडलं पाहिजे. ते काम असं की आपण आणलेली भरलेली बॉटल एक 100 एकर परिसर फिरून ती रायगडाच्या पायथ्याने नेऊन टाकलीत ना, तुमचं सर्वांचं रायगड दर्शन हे सार्थक झालं म्हणून समजून जायचं. गडावरती येत असताना आपण फोटो काढतो की नाही. मी म्हणत नाही रायगड तिला आकडा साठी आकडा तिकडे तिकडे आकडा त्या साईडला आकडा काय करावं लागेल आकडा दिला महाराज आपण गडावरती कशाला येत असतो तर आपल्या महाराजांची पूजा करण्यासाठी. मी नक्की सांगेल एक टायमाला आपल्या हातून पूजा आली तरी चालेल, पण आपल्या हातून एक चांगलं काम केलं पाहिजे. ते काम तुमचं सर्वांचं रायगड तसेच सार्थक झालं म्हणून समजून जायचंय. गडावरती येत असताना आपण सेल्फी काढतो आणि आपण फोटो काढतो. मी म्हणजे रायगडचे फोटो काढतो का आठवण ठेवा. आपल्याकडून काय चुकवत माहिती आहे काय? आपल्या राजांकडे आपण पाठ करून फोटो काढतो आणि गोगलवरून सेल्फी काढतो. ही दुर्लक्ष मुळात चांगली नाही. छत्रपती आहेत त्यांच्या समोर आपली कधी तुलना होऊ शकत नाही. बघा रायगडाचं महत्व कधी करतो माहिती आहे काय? त्याच्यामध्ये गडकिल्लोगडाच्या पैशाने येऊन गेलो ही खरं म्हटलं तर गडाची माझी बाजू. पण रायगडाचं महत्व डोक्याचा पैशाला पायथ्याने करून जात नाही आहे. रायगडाचं महत्व करत नाही. गडाची समोर शिवाजी म्हणतो. तुमच्या पायऱ्या चालत की नाही किती पायऱ्यात माहिती आहे काय? 2460 पायऱ्या आहेत. 3.5 किलोमीटर अंतर पार करून तुम्ही गडाच्या माथ्यावरती आलात. ही रायगडाची समोरची बाजू म्हणतो बघा. आणि रोपे प्रकल्प ही गडाची मागील बाजू म्हणतो बघा. मग रायगडाची सरासरी उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट. जिथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आला 1375 फुटावर तुम्ही उभे आहात आता. पण रायगडाचं मूळचं नाव